चला मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. तर रुद्राय मुळशी आपण लगेचच एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ती ट्रॉफी ज्या ट्रॉफीसाठी आपण संघर्ष करणार आहोत, तो मान कमवण्यासाठी मेहनत घेणार आहोत. त्यासाठी आजची संध्याकाळ नावावर करावी लागेल. त्यासाठी तुमचा टॅलेंट किती आहे, तुमची प्रॅक्टिस किती आहे, त्याचं प्रमाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावंच लागेल. आणि एक रॉयल एंट्री तुम्हाला संघांची पाहायला मिळते. एका रांगेत पायरोजच्या माध्यमातून एक एंट्री. सर्वात प्रथम पंच आणि पंचांच्या मागे दोन बॅटर्स तसेच पूर्ण टीम रुद्राय मुळशीची तुम्हाला एका रांगेत मैदानात जाताना पाहायला मिळते. जसा मी उल्लेख केला की रोहनजी चौगुले आणि त्यांची पूर्ण टीम तुम्हाला चांगलं क्रिकेट देण्यासाठी तत्परतेने काम करतायत. तर आपलं सुद्धा ते कर्तव्य आहे की आयोजकांना सहकार्य दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक वर्षी मॉर्टर ट्रॉफी एका दिवसाची असते, पण यावर्षी आपण 6 दिवसांचा क्रिकेटचा थरार पाहतोय. का तर पुण्यातल्या क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त वाव मिळावा, त्यांना मोठं माध्यम मिळावं स्वतःच्या कलागुणांना सिद्ध करण्यासाठी. त्याचमुळे मॉर्टर ट्रॉफी ही आता पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पाहिली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. आज लोकल हाफ आहे आणि उद्या ओपन हाफचे 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि क्रिकेटची पारंपरिक मजा म्हणजे नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. तर जसं मी उल्लेख केला होता की मॉर्टर ट्रॉफी ही नवनवीन संकल्पनांसाठी ओळखली जाते. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये बॉल सुद्धा जातोय, त्याला सुद्धा एक वाहन मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे आता मैदानाच्या आतमध्ये बॉल जातोय, ज्या बॉलवर नक्कीच कुठला बॉलर ग्रिप करून विकेटचा शोध घेईल किंवा कुठला बॅटर चौकार षटकार खेचेल ते आपण पाहणार आहोतच. पण दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात यायचंय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर अथवा 2 धावांची पेनल्टी. जर पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर जर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आला नाही तर मग ती अट आहे, कंपल्सरी तुम्हाला यावंच लागेल. आणि मला असं वाटते एक्स्ट्रा मेंबर यांनी सूचनेची वाट न पाहता आपण पोचायचंय. चला मॅच ऑन होते. रुद्राय मुळशी आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन संघांदरम्यान आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर सुरुवात होते स्पर्धेची. स्पर्धा नसली तर मग ती चुरस नसते. त्याचमुळे स्पर्धा झालीच पाहिजे आणि ती स्पर्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. तो खेळ ज्या खेळाने तुम्हाला ओळख दिलेली आहे ती ओळख टिकवण्यासाठी तुम्हाला तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचाच आहे. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात पोहोचतोय. सर्व नियम अटी प्रत्येकाला समजावून सांगितलेल्या आहेत. जर स्कोर लेवल झाला तर मग सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. त्याचमुळे आता आजचे हे सर्व सामने तुम्ही स्पर्धेत राहणार आहात की नाही हे दर्शवणार आहेत. कारण प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचा आहे. जसा मी उल्लेख केला की क्रिकेट या खेळाची पारंपरिक मजा म्हणजेच काय नॉकआउट. एकदा जिंकलात तर पुढे, एकदा हरलात तर स्पर्धेच्या बाहेर. त्याचमुळे आता जिंकायचंय तर आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी, संघाचं नाव टिकवण्यासाठी. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. रुद्राय मुळशी या संघाकडून अक्षय शितोळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या वतीने 2 बॅटर्स पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत शुक्ल आणि बबलू खामकर. प्रशांत शुक्ला आणि बबलू खामकर. प्रशांत शुक्लासाठी हे मैदान या सीझन मध्ये ओळखीचं झालंय, कारण ती ओळख त्यांनी कमवलेली आहे. NB ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्रशांत शुक्लाला मिळालेला आहे. त्याने तो जिंकलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये त्याचा खेळ खरंच भारदस्त होता आणि त्याचमुळे तो लास्ट बॉल जो फिनिश होता तो प्रशांत शुक्ला यांनी केला याच मैदानावर सिंहगड इन्स्टिट्यूटच्या. त्याचमुळे आता प्रशांतची बॅटिंग पाहताना पाहूया नेमकं काय दिसते. आणि एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतात अक्षय शितोळे. त्यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून नेमकं काय पाहायला मिळते. पहिला बॉल डिलिव्हर होतोय 4 वाजून 45 मिनिटांनी पंचांच्या उजवीकडून.
बॉलर तयार, स्लॅश केलाय बॉलला, पहिलाच बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. काय दमदार सुरुवात होते फलंदाज प्रशांत शुक्लाच्या बॅट मधून. धावा मिळतील 4, चौकार. फायरी बॅटिंगसाठी तर प्रशांत शुक्ला यांना ओळखलं जाते आणि त्यांना तो रूम मिळाला होता ऑफस्टमच्या बाहेरचा. ऑन दी टोज त्यांनी स्लॅश करताना बॉलला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं, सर्कलच्या आतमध्ये ऑफस्टमच्या बाहेर. शॉट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न बॅट नंतर अक्षय शितोळे यांनी सुद्धा माघार घेतली नाहीये. संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन चालत नाही आणि तीच गोलंदाजी आता तिखट गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय शितोळेची. तितका वेग नाहीये पण रिदम अप टू डेट आहे झाला पाहिजे, कारण नियोजन आयोजकांनी तुमच्यासाठी इतकं भव्य केलेलं आहे तर आपलं देखील ते कर्तव्य आहे की आपण आयोजकांना सहकार्य केलं पाहिजे. समयसूचक राहून ती एक महत्वाची बाब कुठल्याही संघासाठी असते. बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर सज्ज होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून संकेत कळंबे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि मला असं वाटतं पहिल्यांदा स्ट्राईक मिळते ती म्हणजे फलंदाज बबलू खामकरला या डावामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये सर्वच्या सर्व चेंडू हे प्रशांत शुक्ला यांनी खेळले आणि फक्त खेळले नाही तर त्यावर 4 चौकार सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या 17 वर पोहोचवलेली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती कॅप्टनला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनच्या, ती सुरुवात तर खऱ्या अर्थाने फलंदाज प्रशांत शुक्ला यांनी दिली. या टर्फ विकेटवर खेळत असताना या हंगामामध्ये जो खेळ प्रशांत शुक्लाने दिलाय तोच खेळ या सामन्यात सुद्धा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. संकेत ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, जास्त फुटवर्क नव्हतं पण काय टायमिंग जुळवलंय. बॉल जातोय थेट डीप स्वीपर कव्हर सीमारेषा पार. फ्लॅटेड षटकार, 6 धावा. एम एकस्टिक खर तर जबरदस्त नियोजन यांचं आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. साऊंड सिस्टीम मध्ये अग्रगण्य संबोधली जाणारी ही संघटना एम एकस्टिक आणि त्यांची पूर्ण टीम, टेक्निकल टीम खूप चांगलं काम करते. रोहनजी चौगुले यांची ही संकल्पना आपण पाहतोय सातत्यानं. मॉर्टर ट्रॉफी, वाईड यॉर्कर, गुड चॉईस, हे पर्याय तुमच्याकडे असायलाच हवेत. कारण फलंदाज जर हवी होतोय, फलंदाज तुमच्या वर हवी होण्याचा प्रयत्न करताना तुमच्या विरोधात चौकार षटकार खेचतोय, अशा वेळेला त्यांना रोखण्यासाठी त्यांचे धागेदोरे तुमच्या हातात असायला हवेत आणि तेच शोधताना संकेत कळंबे दिसले. दुसरा बॉल डॉट आलाय पण यावेळेस ऑन द राईज खेळलेत. सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. येतोय मॉर्टर ट्रॉफी षटकार. काय खेळ दोन्ही फलंदाजांचा दिसतोय. एक फलंदाज 4चा पाडा बोलतोय, एक फलंदाज 6चा पाडा बोलतोय. 4 चौकार या अगोदर प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून आले. आतापर्यंत 2 षटकार बबलू खामकर यांच्या बॅटमधून मिळालेत धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. धावसंख्या द्रुत गतीने पुढे सरकते. 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 19.33चा रन रेट आपण पाहतोय. त्याचमुळे पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाची म्हणजेच धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन. लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. त्यांनी बॉडी स्ट्रेच केली, हात उंच केले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न पडतात कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय एम एकॉस्टिक चौकार. ते होती जावा. एकही विकेट न गमावता आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाचा खेळ देत आहेत आपल्या संघासाठी. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, मिड विकेट क्लिअर करेल. क्षेत्ररक्षक होते ते बनतायत दर्शक, नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार आणि खेचतो या षटकातला 3रा षटकार. फलंदाज बबलू खामकर इज इन ऍक्शन मोड. धावसंख्या 39. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हायलाइट पाहतोय की काय असंच कुठेतरी भासते पण हा रिअल टाइम आहे. शेवटचा एक बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. धावसंख्या 39 झाले. संकेत
संधी आहे पण पाहूया बॉल कुठे जाईल. बॉल जाईल थेट वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. जशी या दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली तसाच समारोप या षटकाचा षटकाराने झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघ पोहोचतोय बिनबाद 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मित्रांनो, आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय रोहनजी चौगुले यांची संकल्पना. प्रत्येक वर्षी एक दिवसीय फॉर्मॅट असतो या स्पर्धेचा, पण यावर्षी थोडा वेगळा कॉन्सेप्ट रोहनजी चौगुले आणि त्यांची पूर्ण टीम घेऊन आलेले आहेत. ऑल इंडिया ओपन हाफ तर उद्या आपण पाहणार आहोतच, पण आता लोकल हाफला सुद्धा तो वाव देण्याचा प्रयत्न रोहनजी चौगुले आणि त्यांच्या पूर्ण टीमचा आहे. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. फार एंड राजू सक्करगी, म्हणजे आता पर्याय बदललेला आहे, कारण पहिल्या षटकात गोलंदाजांना जे करायचं होतं ते जमलं नाही. त्याचमुळे तुमच्याकडे जे पर्याय आहेत ते तुम्हाला वापरत राहावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे जो टीम परफॉर्मन्सवर अवलंबून असतो. त्याचमुळे आता तुमच्याकडे जे गोलंदाजीचे पर्याय आहेत ते पर्याय तुम्हाला वापरावेच लागतील. 9 मिनिटांचा कालावधी आपण आतापर्यंत घेतलेला आहात 2 षटकांसाठी. ओव्हर द विकेट ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, कन्व्हिनियंट कनेक्शन नव्हतं बॅट आणि बॉलचं. बॉल पोचेल स्ट्रेट लॉंग ऑफला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. प्रशांत शुक्ला देखील आता संयम बाळगून खेळतायत. त्यांना माहिती आहे की दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, कुणीही स्ट्राईकवर राहू द्या. एअर स्ट्राईक करण्याची धमक दोन्ही फलंदाजांकडे आहे. त्याचमुळे जे बॉल आपल्या आवाक्यात नाही आहेत त्या बॉलवर जास्तीचे प्रयत्न करण्यात थोडा धोका आहे. त्याचमुळे त्याने देखील थोडा संयम बाळगला. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर बबलूला आणलं. बबलूने आतापर्यंत 28 धावांचं योगदान दिलंय. प्रशांत शुक्लाचं 17 धावांचं योगदान या पार्टनरशिपमध्ये. बॅकफुटला गेले, डावीकडे सरकून हा बॉल खेळायचा होता कट करताना बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये, पण बॉल टॉसअप झाला या टर्फ विकेटवर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला होता गोलंदाजाने आणि सक्करगी या ठिकाणी प्रयत्न करतायत की इकॉनॉमिकल कसं राहता येईल, विकेटचा रकाना कसा भरता येईल, त्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 2 चेंडूंवर फक्त 1 धाव त्यांनी खर्च केले. कमबॅक चांगला होतोय रुद्राय मुळशी या संघाचा. राजू सक्करगी आउट द विकेट. धीम्या गतीचा बॉल बॅटची इनसाइड एज आहे का आपण पाहूया. दरम्यान बॉल तर पोहोचतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ होते आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 47. म्हणजेच क्रमबदल होणं किती आवश्यक आहे. त्याचमुळे आता गोलंदाजाचा पर्याय जो वापरला जातोय पूर्वार्धात या षटकाच्या चांगलीच कामगिरी राजू सक्करगेची होते, कारण हे आवश्यक आहे. कारण याच वेगाने जर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघ पुढे जात गेला तर 3 आकडी धावफलक पाहायला मिळू शकेल. म्हणूनच त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीचे पर्याय अचूक वापरावे लागतील. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड अलॉंग द ग्राउंड ऑफ स्ट्रोक खेळलाय. बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, चांगलं गॅदर. एक धाव कंप्लीट केली जाते प्रशांत शुक्लाच्या वतीनं. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 48 वर. 48 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तुलनात्मक विचार केला तर या षटकात चांगलीच कामगिरी पाहायला मिळते रुद्राय मुळशी या संघाकडून आणि त्यासाठी कारणीभूत आहे गोलंदाज राजू सक्करगी. विकेट जरी त्यांच्या खात्यात नाहीये पण त्यांनी इकॉनॉमिकल राहून आपल्या इतर क्षेत्ररक्षकांचं आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलंय. राजू तयार. ऑन साइडला पुल केलंय आणि बॉलला गुल केलंय. थेट डीप मिड विकेट सीमारेषा पार. मॅन इन ऍक्शन मिस्टर बबलू खामकर. षटकार 6 धावा. चला या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 50 ओलांडते धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची. 54 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली या 2 फलंदाजांची पहिल्या विकेटसाठी. नाबाद 56 धावांची पार्टनरशिप. विकेटचा रकाना भरतोय. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि 2 मिनिटांचा जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, आपण प्लेयर डगआउट मधून 2 मेंबर्स आत पाठवू शकता. 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे.
2 प्लेयर आपण आत पाठवू शकता. 2 मिनिटांचा ब्रेक आहे. चला. तर आम्ही सर्वांचं विशेष आभार व्यक्त करतोय. ते म्हणजे सन्माननीय परीक्षित भैया थोरात, युवा उद्योजक, ज्यांचं मार्गदर्शन सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. सन्माननीय विनीतजी कलाटे, जे पाटीलवाडा चुलीवरचं जेवण काळीवडीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच सृष्टी फाउंडेशन पुणेचे सन्माननीय संदीप भाऊ मोकाटे, यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय दिलेल्या सहकार्याबद्दल. तसेच सन्माननीय कुणाल भैया इंगळे यांचं देखील मनपूर्वक आभार. सन्माननीय नामदेवजी पाटील यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर लेजंड स्पोर्ट्स, जे आमचे स्पोर्ट्सवेअर पार्टनर आहेत, तसेच ऋग्वेद मीडिया डेस्टिनेशन आमचे प्रिंटिंग पार्टनर आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेनिमित्त आम्ही मानतोय. कारण प्रत्येकाचं काही ना काही सहकार्य लाभलं पाहिजे, तरच कुठेतरी ही स्पर्धा यशस्वी होऊ शकते. आणि म्हणूनच प्रत्येकाने जो हातभार या मॉर्टर ट्रॉफीला लावलेला आहे, एकूण एक प्रत्येक घटकाचं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि आपण रोहनजी चौगुले यांची दूरदृष्टी जी आहे, त्या दूरदृष्टीला लक्षात घेत असताना त्यांना सहकार्य कराल हा ठाम विश्वास आम्हाला आहे. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर एक फलंदाज बाद आणि धावसंख्या आहे 54. तर यापुढचा सामना असेल FC विजय बेंगळे वर्सेस रहीम 11. बघा मित्रांनो, प्रेक्षकांनो, कोणीच यायचं नाहीये. फक्त 2 संघ जे आहेत, त्या 2 संघांव्यतिरिक्त रेलिंगच्या आतमधून कोणीच यायचं नाहीये, ही नम्र सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. आणि प्लेयर डगआउट मध्ये सुद्धा प्लेयर लिस्ट मधले जे 13 खेळाडू आहेत आणि तुमचा टीम मेंटॉर किंवा टीम ओनर, त्या व्यतिरिक्त कोणीच प्लेयर डगआउट मध्ये बसायचं नाहीये, ही सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही देत आहोत. तर 3 षटकं संपली आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट होण्याच्या अगोदरच एक फलंदाज बाद झाला. म्हणजे बबलू खामकर यांनी जी दहशत दाखवली होती ती थांबलेली आहे तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. तर राजेशजी पवार आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रशांत शुक्ला, 18 वर खेळत आहे, 200हून जास्त स्ट्राईक रेट त्यांचा. यावेळेस हुक केला बॉलला आणि 6 धावा बुक केल्यात. बॉल जातोय थेट सीमारेषा पार. चौथ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा प्रशांत शुक्लाच्या नावावर. प्रशांतने ठोकलाय षटकार, 6 धावा. किती इझिली ते स्ट्रोक खेळत आहेत, म्हणजे एफर्टलेस. फक्त थोडं शफल झाले, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला, बॉलची कक्षा पाहिली आणि त्यानंतर मैदानाच्या पलीकडे हा बॉल फेकून दिला. 6 धावा मिळत आहेत धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. धावसंख्या 60, एक गडी बाद. नेक्स्ट बॉल. प्लेसमेंट चांगली आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. राजेश पवार बॉलिंग ट्रॅकवर आहेत, अनुभव आहे राजेश यांच्याकडे, त्याचमुळे त्या अनुभवाचा तो वापर ते करतच आहेत. अजिंक्य गोळे या स्थितीमध्ये खूप चांगला खेळ अजिंक्यचा आपण पाहिलेला आहे विविध स्पर्धांमध्ये. काही स्पर्धांमध्ये त्यांना आयकॉन म्हणून सुद्धा आपण पाहतोय. त्याचमुळे तुम्हाला तुमच्या कामगिरीचा स्तर उंच करावा लागेल. तुमच्यातले गुण ओळखण्यासाठी तुम्हाला मोठ्या माध्यमाची गरज आहे आणि अजिंक्य गोळेने नेहमीच तो फायदा उचललाय. आणि पाहूया आता प्रशांत शुक्लाच्या साथीनं आपल्या संघाचा जो कारभार आहे तो कुठपर्यंत घेऊन जाईल, तो म्हणजेच मिस्टर अजिंक्य गोळे. पंचांच्या उजवीकडून राजेश पवार सज्ज होत आहेत. अराउंड विकेट. हो, व्हॉट अ स्ट्रोक. लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल थोडं शफल झालंय आणि त्यानंतर बॉलला आडव्या बॅटनं लपेटलंय आणि फेकून दिलंय लॉंग लेग सीमारेषा पार. जसा प्रशांत खेळतोय तसाच आता अजिंक्य त्याची साथ देतोय. षटकार खेचून धावसंख्या पोहोचते आता 67 या आकड्यावर. 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
स्कोर होतोय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्कोर कार्डला हिरवा कंदील लावण्याचं काम प्रत्येक फलंदाजाने केलंय. म्हणजे कोणीच डिफेन्सिव्ह अप्रोच बाळगला नाहीये. प्रत्येक जण आरूढ झालाय. मोठ्या फटक्यांसाठी तत्परतेने प्रयत्न करतोय. जरी अगोदर खामकर बाद झाले, त्यांची जागा भरून काढताना पहिल्याच बॉलवर अजिंक्य गोळे यांनी षटकार खेचला आणि त्यांची तत्परता, त्यांची जागा तिसऱ्या क्रमांकाची त्यांनी पक्की केलेली आहे. पुन्हा एकदा शॉट अँड पुल. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आता अजिंक्य गोळीची. अजिंक्य झालाय बेभान. मैदानाच्या आतमध्ये आणतोय धावांचं तुफान. 2 बॉल 12 आणि संघाची धावसंख्या 73. एक गडी बाद. या षटकात 3 षटकार आलेत. आक्रमकता वरच्या दर्जाची मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहायला मिळते. नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग असतो. सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग असतो. पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये चांगलीच कामगिरी करण्याचा चंग बांधलेला आहे फलंदाजांनी. बॅटची बॉटम एज हलक्या त्याने बॉलला स्लाइस केलंय. फक्त दिशा देण्याचं काम अजिंक्यने केलं. ही मॅच्युरिटी अजिंक्यची. त्याला माहिती आहे की ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, आपली तयारी नाहीये मोठ्या स्ट्रोकची. त्याचमुळे हलक्या त्याने ग्लाइड करताना एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर प्रशांतला आणलं. धावसंख्या 74. शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला. धावसंख्या 74. एक गडी बाद. 74 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. राजेश पवार त्याचं आत्मबळ वाढवत आहेत त्यांचे इतर क्षेत्ररक्षक. करायचंय तर 100% करायचंय. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. त्यांना बीट करत बॉल मागे जाईल पण बॅकअप आहे लॉंग ऑफला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाले धीरनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची 75 धावा. एक गडी बाद. 75 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचे. रहीम 11 वर्सेस FC विजय बेंगळे 11. या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. रहीम 11 वर्सेस FC विजय बेंगळे 11. या दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. रुद्राय मुळशी. खर तर मुळशीचं क्रिकेट किती विकसित आहे आणि किती मोठं आहे. तुषार गवारे इतर माहिती देतीलच तुम्हाला. पण मुळशीचा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. हे देखील तितकंच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट तुम्ही खेळताय ते दाखवण्याची संधी मिळालेली आहे. त्याचमुळे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे रुद्रायकडे. पण आता गोलंदाज पुढच्या 2 षटकात कामगिरी कशी करतायत त्यावर देखील तितकंच अवलंबून आहे. 100च्या आतमध्ये की 100च्या पलीकडे संघ पोहोचतोय धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा ते देखील आपण पाहणार आहोत. पण बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत राजू सक्करगी. चांगला पर्याय राजूचा. कारण राजूने या अगोदर विकेट सुद्धा घेतलाय आणि ते इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेले आहेत. त्याचमुळे त्यांची जागा तर बनतेच आहे. तर पाहूया राजू सक्करगी मागच्या षटकाप्रमाणे या षटकात सुद्धा तशीच कामगिरी देतायत का. तुमचा हुद्दा केव्हा वाढतो जेव्हा तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे. आणि आता राजू सक्करगीने मागच्या षटकात जी कामगिरी केली त्या आधारावर त्यांना तर दुसरा चान्स देणं बंधनकारक आहे असं मला वाटते. आणि पाहूया राजू सक्करगी तसाच खेळ देतोय का जसा मागच्या षटकात दिला होता. बॉल थर्ड स्लिपला. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. आणि राजूला माहिती आहे की प्रशांतचा कम्फर्ट झोन कुठे आहे आणि मला बॉल कुठे पिच करायचा आहे. टर्फ विकेटचा कसा फायदा उचलायचा आहे. त्याचमुळे फलंदाजाला तर खेळायचेच आहेत मोठे फटके. पण गोलंदाजांना रोखण्यासाठी देखील त्यांच्याकडे काहीतरी असायला हवं. तो म्हणजे समोरच्या फलंदाजाचा पूर्वाभ्यास, त्यांचा स्टान्स. आणि तेच ओळखताना राजू सक्करगी सातत्याने ते परिवर्तन करतायत गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न पण शॉर्ट थर्ड मॅन आहे. अजिंक्यला परतावं लागतं. पुन्हा एकदा विकेट टेकर ठरतात राजू. आणि म्हणूनच या क्रमांकावर त्यांचं येणं का बंधनकारक होतं त्याचं प्रमाण ते देत आहेत. अजिंक्यला परतावं लागते. चुकीचा फटका खेळताना अजिंक्य होतोय बाद. धक्का बसतोय दुसरा. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. मिस्टर रोहन पवार मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 5वं षटक मार्गस्थ आहे. बघा प्रत्येकाचं बॉडी मेकॅनिझम आपण पाहिलं तर प्रत्येकाला 2 हात 2 पाय म्हणजे अवयव सर्व समान आहेत. फक्त प्रत्येकाची गुणवत्ता
गुणवत्ता थोडी वेगळी असते. या अगोदर आपण इतर गोलंदाजांना पाहिलं, त्यांना सपाटून मार खाताना पाहिलं, पण राजू सक्करगी हे विकेट टेकर सुद्धा राहिलेत, इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेत. त्याचमुळे तुमच्या संघात जो मिस्ट्री एलिमेंट आहे तो कॅप्टनला ओळखायचा आहे आणि त्या मिस्ट्री एलिमेंटला योग्य त्या क्रमावर पाठवायचं आहे. मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी. आणि राजू सक्करगीने आपलं स्थान संघामध्ये का महत्वाचं आहे ते ठणकावून सांगितलेलं आहे विकेट घेऊन. खडे खडे अस्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, म्हणजेच रोहन पवारचा, जे हाप्पीचे सुपरस्टार आहेत. पार गुजरातपर्यंत जाऊन त्यांनी हाप्पीचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि पुण्यात हाप्पीचं क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं. काही अंशात ते प्रमाण कमी झालेलं आहे. सर्व खेळाडू आता फुल पिचकडे आपली हालचाल करतायत, कारण त्या क्रिकेटला जास्तीत जास्त लोकप्रियता आहे. ओव्हर द विकेट यावेळेस खूप चांगली वाईड हाफ वॉली एक्झिक्यूट करताना बॉलला पाठवलंय, स्क्वेअर ड्राईव्ह करून डीप कव्हर सीमारेषा पार. येतोय षटकार फलंदाज पवारच्या बॅटमधून, सिक्सर. धावसंख्या 82 झाली. 82 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. जो येतोय तो ठोकतोय, जो फलंदाज येतोय त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच्या बॉल उडवलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रोक खेळलाय लय भारी. उचलतोय फलंदाज रोहन पवार, आपल्या संघाची जबाबदारी. परफेक्ट स्ट्रोक, षटकार. नक्कीच स्कोर कार्ड कडे आपण लक्ष वेधणार आहोत. प्रत्येक फलंदाजाने षटकार खेचलेत, म्हणजे कोणीच असं नाहीये की सिंगल डबलवरच निर्भर राहिलेला आहे. प्रत्येकाकडे ते स्ट्रोक्स आहेत आणि ते स्ट्रोक्स वेळोवेळी येत आहेत. 88 धावा, 2 गडी बाद, शेवटचा एक बॉल बाकी या 5व्या षटकातला. चला पुढचे दोन संघ टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रहीम 11 वर्सेस FC विजय मेंगळे 11. या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. या डावानंतर आपण टॉस घेणार आहोत. पुढचा बॉल, बॅटची एज, पुन्हा एकदा विकेट टेकर राजू सक्करगी. राजू बन गया जेंटलमॅन. फलंदाजाला परतावं लागते. पवार बॅक टू द आउट. चला ओव्हररेट व्यवस्थित अक्षय निर्मल सर, नो वरीज. 5 षटकं संपलेले, त्याने ओव्हररेट चांगलाच राखलेला आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि फुंडे हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रशांत शुक्ला अजूनही खेळपट्टीवर आहेत, संयम बाळगून आहेत, शांत आहेत, योग्य त्या वेळेची वाट पाहतायत आणि वेळ आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतायत. पण आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि स्ट्राईकवर आता प्रशांत शुक्लाच असतील शेवटचे 6 बॉल खेळण्यासाठी. धावसंख्या आपण पाहिली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 88, 3 गडी बाद, 88 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. बघा मॅच बॉल आहे तो खेळाडू म्हणजेच फलंदाज चेक करू शकत नाही, पण कमिटीच्या वतीने जे बॉल आत येतात, जेव्हा बॉल हरवतो तेव्हा बॅटर फक्त बॉल चेक करू शकतो. ऑन फील्ड बॉल बॅटर चेक करू शकत नाही. फक्त अंपायरला बॉल चेक करण्याची अनुमती आहे आयोजकांच्या वतीने. पण जो नवीन बॉल कमिटीच्या वतीने आतमध्ये दिला जातोय तो बॉल बॅटर चेक करू शकतो. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर अक्षय शितोळे ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, आता शेवटचे षटक अक्षय शितोळे हाताळत आहेत. ऑपोजिट एंड. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 89, 89 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता 100चा तो आकडा पार करायचा आहे, पण त्यासाठी आव्हान आहे अक्षय शितोळेचं. अक्षय थोडे थांबले पहिल्या षटकात, थोडे खर्चिक राहिले, पण त्यानंतर त्यांनी मन परिवर्तन केलं. शेवटच्या षटकासाठी आपलं मन बनवलं आणि विडा उचलला की इकॉनॉमिकलच राहील. पहिला बॉल जरी वाईड आला पण त्यानंतर डॉट आलेला आहे, म्हणून स्वतःवरचा विश्वास किती महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये त्याचं प्रमाण अक्षय शितोळे देत आहेत.
प्रत्येक टीमला 2 रेफरल्स आहेत, लक्षात घ्या. आयोजकांच्या वतीने ही सूचना आलेली आहे. चला 2 रेफरल्स आहेत. आपण कशासाठीही 2 रिव्ह्यूज घेऊ शकता अशी सूचना आयोजकाच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे. तेच मी सांगतो अक्षय सर की स्निकोमीटर नाही आपल्याकडे, तर एस साठी नाहीये. फक्त व्हाईट बॉल, बीमर आणि रनआउट साठी किंवा LBW आणि स्निक्स साठी नाही, अन्यथा तुम्ही रेफरल घेऊ शकता. अक्षयजी बरोबर? तेंडुलकर सर फक्त एजचा नाहीये, बाकी सर्वांसाठी. चला ती आता अंतिम नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एज शिवाय कुठलाही रिव्ह्यू आपण घेऊ शकता. 2 रिव्ह्यू तुम्हाला अवेलेबल आहेत. मग त्यात LBW सुद्धा आपण मोजूया. 89 धावा, 4 गडी बाद, 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या डावातला बॉलिंग ट्रॅकवर अक्षय शितोळे विकेट टेकर आहेत. काय बॉलिंग अक्षयची पाहायला मिळाली. बॅटच्या टोला कनेक्शन लॉंग ऑफ आहे. प्रयत्न चांगले होते पण बॉल जातोय मागे. बॉल तर थांबलाय शरीराच्या संपर्काने. हे प्रयत्न करावेच लागतील कारण आता फलंदाज जेव्हा सक्रिय भूमिकेमध्ये आहेत, अमर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत, जे सुद्धा अनुभवी आहेत, आक्रमक आहेत आणि त्यांचा खेळण्याचा स्टँडर्ड प्रत्येकाला माहिती आहे. त्याचमुळे त्याच्या विकेटचं महत्व ओळखताना प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 91. संख्येचे प्रयत्न ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला. थोडं अजून शफल होऊन खेळले असते तर कदाचित फायदा मिळू शकले असते, पण थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न होता अमर गोरेचा. येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चला 2 कॅप्टन्स रहीम 11 आणि FC विजय बेंगळे 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट बॉल अक्षय शितोळे अराउंड विकेट. थोडे शफल झाले होते. बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल झालाय. आता अमर स्वतःलाच प्रश्न विचारतील की नेमकं चाललंय काय. चांगला अप्रोच आहे, चांगला स्टान्स आहे, चांगला फॉलो थ्रू आहे, चांगली बॅट्सविंग आहे, टायमिंग जुळवत आहेत, पण बॉलच्या लाईन अँड लेंथला तितकंच ओळखत नाहीये. त्याचमुळे डॉट्स येतात बॅक टू बॅक. 2 डॉट बॉल. काय अक्षय हे षटक राहिलंय. फॅन्टॅस्टिक. विकेट सुद्धा मिळाले आणि इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेत. आतापर्यंत त्यांनी खर्च केल्याच्या षटकात फक्त 3 धावा. यालाच म्हणतात पुनरागमन, जे अक्षय शितोळेचं या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालंय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना जास्तीत जास्त मुभा असते मोठे स्ट्रोक खेळण्याची, पण त्यावर आता कुठेतरी काम चालू आहे अक्षय शितोळेचं. कसं रोखलं जाईल. यावेळेस कनेक्ट झालाय बॉल. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचेल काऊ कोणाला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. थ्रो बॉलिंग एंडला दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. पहिला डाव संपतोय. धावसंख्या झाली 93. जिंकण्यासाठी 94 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे रुद्राय मुळशी या संघासमोर. 36 चेंडू 94 धावांची गरज. करूया टॉस. टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील शैलेश निवंगणे सर. पुढचा सामना खेळला जाईल रहीम 11 वर्सेस FC विजय बेंगळे 11. हॅलो चेक. चला आपण मॉर्टर ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये आजच्या नॉकआउट स्टेजच्या पुढच्या मॅच कडे वळतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे जॉईन व्हायचंय आणि टॉस का बॉस इथे आपण संपन्न करणार आहोत. मी या ठिकाणी प्रेम करंजकर यांना विनंती करेल आपल्या शुभास्य पुढील मॅचचा टॉस संपन्न करायचा आहे. मॅकॉस्टिकचे सर्वेसर्वा रोहन चौगुले. कष्टातून आणि स्वप्नातून संपन्न होणारी स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी तिसऱ्या पर्वामधील एक दमदार आणि असरदार असं आयोजन नियोजन आणि दरम्यान सुपर 8 नॉकआउटच्या मॅचेस इथे आपण संपन्न करतोय.
आणि नाणेफेकीचा कौल कॉल इथे केला जाईल. दोन्ही संघनायक आपल्या बरोबर जोडले जात आहेत. रहीम 11 आणि त्यांच्या विरोधात आपल्याला FC विजय बेंगळे 11 या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला मॉर्टर MM अकॉस्टिक तर दुसऱ्या बाजूला मॉर्टर ट्रॉफी 2025. कॉल कोणाचा? यस रहीम 11 सागर शिंदे आपल्या बरोबर आहेत. कॉल असेल MM अकॉस्टिक. टॉस जिंकलाय मॉर्टर ट्रॉफी 2025. भावेश आपल्या बरोबर इथे जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय आहे? बॉल पास. निर्णय मागचं कारण? चेस करायला जरा जास्त मजा येते आम्हाला, कारण की नियोजनच एवढं चांगलं आहे की चेस होतोच. तिसऱ्या पर्वामध्ये मोठ्या उंचीवरती आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. काय सांगाल या स्पर्धेचं जे नियोजन आयोजन, ही दिवस रात्र स्पर्धा आहे आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय, त्याबद्दल देखील मी आपले जास्त करून पहिले सर्वप्रथम म्हणजे ऑर्गनायझरचा आभार मानतो. ते आम्हाला त्यांनी संघात पहिल्यांदा एंट्री मिळाली. एंट्री नव्हते देत, ते म्हणत होते टीमा फुल झालेत, पण त्यांनी आम्हाला चान्स दिला, त्याचा आम्ही करून दाखवलं. नक्कीच पुढील मॅच साठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. मी सागर शिंदे यांच्याकडे येईल. रहीम 11 पुण्यनगरीतील एक नावाजलेला संघ आणि त्या संघाचे संघनायक सागर शिंदे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. टॉस गमावलाय. सुपर 8 ची मॅच आहे, नॉकआउट आहे. इथून पुढचा प्रवास फार खडतर होणार आहे, कारण प्रत्येक दिवसामधील विजेता संघ आपल्या समोर खेळताना पाहायला मिळेल. जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? वेळेच्या हिशोबाने तर आम्ही प्रथमतः फलंदाजीच करणार होतो, कारण या मॅचला संपा आणखीन अर्धा तास आहे आणि बॅटिंग उजेडात करण्याची संधी भेटेल आमच्या संघाला. आतापर्यंत लीग फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळलात, आता नॉकआउट स्टेज मध्ये खेळतायत. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत मजल माराल 6 षटकांमध्ये? निश्चितच 6 षटकांमध्ये 80+ धावा करण्याचा मानस राहील. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न झाला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर FC 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर रहीम 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे ती रणनीती आखली जाईल हे आपण दुसऱ्या मॅच मध्ये पाहणार आहोत. परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये इथे संपन्न होतीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय मुळशी 11 कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल. कुठेही वेळ खर्च न करता आपण लगेच समालोचन कक्षामध्ये वळतोय आणि तिथून मी तुमचं सर्वांचं स्वागत करेल. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथे आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करतोय. हे पण आहेत ना. आणि त्याच बरोबरीने हॅलो 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 तर गोलंदाजी मार्क वरती सध्या महाराष्ट्रभरामध्ये या गोलंदाजाच्या गोलंदाजीची चर्चा प्रामुख्याने केली जाते. डावखुऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि इथे आघाडीचं षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश गोसावी इथे तयार होत आहेत. पहिला चेंडू इथे वेगवान शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. डायरेक्ट हिट इथे काहीसा धोका निर्माण केला, परंतु इथे डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. फार मोठ्या धावसंख्येचा इथे पाठलाग सुरू आहे. 94 धावेंचा पाठलाग 36 चेंडूंमध्ये. विशाल लक्ष्य आहे, परंतु या मैदानामध्ये हे रेकॉर्ड झालेले आहेत आणि ते रेकॉर्ड ब्रेक देखील झालेले आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू काहीसा उसळी घेणारा, टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी. पंचांनी इथे गोलंदाजाला ताकीद दिली आहे. फर्स्ट बाउन्सचा इथे इशारा दिलाय. मातीची खेळपट्टी आहे, खेळपट्टीवरती हलकसं असलेलं गवत, त्या गवताचा पुरेपूर फायदा इथे वेगवान गोलंदाज घेत आहेत.
विकेटवरती चेंडूला हिट केलं जात आहे आणि त्यानंतर अतिरिक्त उसळी इथे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट निर्धाव. हा चेंडू देखील सरळ बॅटचा वापर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. डीप लॉंग ऑन मध्ये सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे ऋषिकेश भिलारे यांच्या बॅट मधून खेळला जातोय आणि हा पॅटर्नच तसा आहे, त्याचा पॅटर्नच वेगळा आहे. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, सुट्टीच नाही. आम्ही ऐसा टुकू टुकू खेळला नाही. आता हा स्वाभाविक नॅचरल गेम जो आपण म्हणतो ना, तो ऋषिकेश भिलारे यांचा आहे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 794 धावेंचा इथे पाठलाग आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. ऋषिकेश भिलारे यांच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार आहे. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी समोरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान ऋषिकेश भिलारे इथे झेलबाद तंबूच्या आश्रयाला जातात. टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. ज्याप्रमाणे या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकण्यात आला, त्यानंतर देखील आपण पाहतोय पुढच्या चेंडूवरती इथे ऋषिकेश भिलारे यांना बाद करण्यामध्ये प्रथमेश गोसावी यांना यश मिळत आहे. हे बघा, सर्व खेळाडूंना इथे विनंती असेल की ज्या वेळेस तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तो तुम्ही बाहेरच्यांचं न ऐकता तुम्हाला लगेच तिथल्या तिथे दोन्ही बॅटरने तिथे रिव्ह्यू घ्यायचा आहे चर्चा करत असताना. आणि क्षेत्ररक्षकांना देखील तीच विनंती असेल की तुम्ही खेळाडूंनी तिथे एकत्र येऊन डिसिजन घेऊ शकता, परंतु बाहेरून चर्चा झाल्यानंतर तुम्हाला इथे रिव्ह्यू मिळणार नाहीये, अशी सूचना मैदानाच्या आतून पंचांनी कळवली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिला बॅटर इथे बाद होतोय 7 या धावसंख्येवरती. ऋषिकेश भिलारे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मंगेश बलकवडे एक नवीन बॅटर मॅन फ्रॉम पौड इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. वाह, काय फटका इथे सजवलाय. नो लुक शॉट, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार, बॉल गेलाय सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर लॉंग स्टॉप मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. अप्रतिम असा फटका मंगेश यांच्या बॅट मधून आपण पाहिला आणि लगेचच पुढच्या चेंडूवरती जेमतेम एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 80 धावींची गरज आहे. या मैदानामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये. एकदा जर का बॅटरने मारायला सुरुवात केली की तो थांबत नाही. तब्बल 36 धावा देखील या स्पर्धेमध्ये एका गोलंदाजाने खर्च केलेले आहेत आणि कित्येक गोलंदाज असे आहेत की ते 20च्या पलीकडे गेलेले आहेत. काहींनी 20 केल्यात, 30 केल्यात, 28 खर्च केल्यात, काहींनी 31 केल्यात, 32 केल्यात, 36 देखील खर्च केल्यात. त्यामुळे इथे कुठलाही गोलंदाज सेफ नाहीये. कारण ही खेळपट्टी तशी आहे, मैदान तसं आणि चेंडू प्रामुख्याने टेनिस कंपनीचा चेंडू आहे. लगा तो 6 परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला तर मात्र गोलंदाजाने डोळेच मिटायचे. इतका खतरनाक चेंडू आहे. आणि पाहूया इथे पुढचं षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय. कासिफ संगम इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वेगवान गोलंदाज आहे तर तितकाच ताकदवान बॅटर इथे मैदानामध्ये मंगेश बलकवडे. पहिला चेंडू खेळत असताना सेट ऑन फायर षटकार येताना आपल्याला त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे बॅटवरतून ब्रश बॅकवर्ड पॉइंट मध्ये इथे चेंडू टिपला जातोय. विकेटचं पतन. मंगेश बलकवडे देखील होतील बाद. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक 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 टू द पॅव्हिलियन. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न म्हटल्यानंतर बॅटर देखील अगदी मोठं चॅलेंज स्वीकारून मैदानामध्ये येत आहेत आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी बॅटरने गोलंदाजावरती आक्रमण चढवणं देखील गरजेचं आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक खेळला आणि त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये इथे झेल टिपला जातोय आणि मंगेश बलकवडे दुसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. मंगेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये मॅन फ्रॉम मारुंजे संकेत कळंबे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. बघूया आता दोन आघाडीचे बॅटर ऋषिकेश बेल्लारे आणि त्याचबरोबर मंगेश बाद झाल्यानंतर संकेत कशा प्रकारचे संकेत देतोय, विजयाच्या दिशेने संकेत देतोय की पराभवाच्या दिशेने. इथे डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सेट होण्यासाठी वेळ मिळणार नाहीये, तुम्हाला डगआउट मध्ये सेट व्हावं लागेल. असे पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती इथे यश प्राप्त करतात. काही वेळेस खर्ची गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु संघनायकाने जो विश्वास त्यांच्यावरती ठेवला आहे तो विश्वास इथे कायम आहे. पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा एक विस्फोटक बॅटर त्यांनी बाद केलाय. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक फार दूरवरती. लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न. संकेत याने पहिल्या चेंडूवरती शुभ संकेत दिलाय, चांगला फटका खेळून काढला. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 16. 16 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू हा देखील चेंडू बॅटची एज, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते. बघा ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की बॅटरच्या बॅटमधून मिसटाइम स्ट्रोक देखील षटकारासाठी जाऊ शकतो, परंतु गोलंदाज आपल्या वेगाने देखील बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम करू शकतो. हे चित्र स्पष्ट आहे कारण आपण पाहू शकता खेळपट्टीवरती हिरवागार गवत आहे आणि त्या गवताचा फायदा इथे वेगवान गोलंदाजांना देखील होतोय. टप्पा पडल्यानंतर गुलीगत चेंडू सरळ बॅटची एज लागून यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मार्गस्थ केला जातोय. डावखुरे शैलीचा बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. आकाश इथे देखील काहीसा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा इथे पंचांनी फर्स्ट बाउन्सचा इशारा केलाय. अतिरिक्त घेतलेली उसळी आणि पंचांनी इथे कळवलंय की गोलंदाजाकडून चूक झाली आहे, परंतु ही पहिली चूक माफ आहे. फर्स्ट बाउन्स अलाउड आहे, दुसरा जर हाताळला तर तिथे मात्र शिक्षा केली जाईल. आकाश इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कासिफ. हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. नो बॉल आहे. कशा संदर्भात? ओव्हर स्टेपिंग. येस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. बघा पंचांनी इथे कळवलंय, अगदी बारकाईने लक्ष दिलंय की गोलंदाजाचा जो पुढचा पाय आहे तो अगदी ओव्हर स्टेप झालाय. पॉपिंग क्रीजच्या पुढे गेल्या कारणाने इथे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलचा कॉल. आताचे एकूण 2 धावा. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने भला मोठा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय मॉर्टल ट्रॉफीला सलामी देणारा उत्तुंग आणि बहारदार टोला. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला. स्टँड अँड डिलिव्हर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहत असाल. अगदी समोरच्या दिशेने बी शेप मध्ये आडवा बॅटने समोरच्या दिशेने खेळलेला एक सुरेख आणि देखणा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे मिसटाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो झेल इथे टिपला जातोय. बघा प्रत्येक बॅटर, जो बॅटर बाद झाला ना, प्रत्येक बॅटरने एक षटकार मारलाय आणि त्यानंतर तो बाद आहे. पहिला ऋषिकेश बेल्लारे एक षटकार मारून झेलबाद झाले. त्यानंतर मंगेशांनी एक षटकार मारला, ते देखील झेलबाद झाले. संकेतने देखील या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकला, परंतु त्यानंतर ते देखील बाद झालेत. म्हणजे षटकार आणि विकेट हे काहीसं समीकरण दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळत आहे. एक चांगली पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. आकाश यांच्या बॅटमधून षटकार आला नाही त्यामुळे ते बाद झालेले नाहीये, परंतु षटकार मारल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तो षटकार मारण्यासाठी नवीन बॅटर इथे आकाश यांच्या बरोबर जोडले जात आहेत. प्रसाद पवळे अजून एक सिक्सर किंग आहे. कासर साईचा एक हुकमी बॅटर म्हणून या बॅटरकडे पाहिलं जातं. ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो ना कासर साईचा, त्या वेळेस या बॅटरला आमंत्रित केलं जातं. परिस्थिती कुठलीही असू देत, आपल्या बॅटने त्या परिस्थितीला उत्तर देण्याची ताकद या बॅटरकडे नक्कीच आपण पाहिलेली आहे. बघूया आता संघ काहीचा अडचणीत आहे. 25 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद झालाय. 94 धावेंचा इथे पाठलाग आहे. 10 मिनिटं आतापर्यंत झाले. 2 षटकं हाताळली आहेत. बघा जो वेळ दिलाय ना, तो वेळेमध्ये तुमची षटकं पूर्ण होणं फार गरजेचं आहे.
पंचांचं लक्ष सगळीकडे आहे, त्यामुळे तुम्हाला पटपट षटक हाताळावी लागतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश गोसावी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा जोरदार अपील, परंतु पंचांनी कळवलंय की टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी डाव्या इष्टीच्या देखील बाहेर मार्गस्थ होतोय आणि त्यामुळे पंचांनी लेगबाय स्वरूपाचा इशारा दिलाय. लेगबाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. शरीर भेदक मारा आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आकाश यांचा कुठेतरी फसतोय. चेंडू शरीरावरती आदळलाय. हलकासा अपील तिथे करण्यात आलं, परंतु अक्षय निर्मल सर त्यांनी कळवलं की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतो टप्पा पडल्यानंतर आणि त्यामुळे इथे नॉट आउटचा कॉल दिलाय. लेगबाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. 3 गाड्यांच्या मोबदल्यात एक भव्य दिव्य असं नियोजन आयोजन मॉर्टर ट्रॉफी 2025 चं. हा चेंडू मात्र भरकटला जातोय उजयष्टीच्या फार बाहेर. बॅटर पासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. अशा अवांतर धावेबरोबर मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठीच आपण जर पाहिलं तर इथे प्रसाद बॅटिंगसाठी आपण पाहतो सज्ज होत आहेत. चेंडू देखील लोअर फुलटॉस वाईड यॉर्करचा प्रयत्न. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर वाईड यॉर्कर, परंतु दिशा भरकटली आणि त्याचबरोबर वेगात तो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्यामुळे अवांतर धाव खर्च झाली. परंतु या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर प्रथमेश गोसावी यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय. वेग कमी केला आणि अचूक टप्पा त्या ठिकाणी हेरलाय. धावसंख्या 27. 3 गाड्यांच्या मोबदल्यात पुढचा चेंडू. इथे देखील बॅट वेगामध्ये फिरवली जाते, परंतु संपर्क इथे होऊ शकत नाहीये. चेंडू सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. यष्टांच्या मागे प्रशांत शुक्ला यष्टीरक्षक म्हणून कामकाज पाहतायत. एक बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातंय. बॅटिंग करत असताना तब्बल 94 धावा त्यामध्ये सर्वच बॅटरने केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील केलेली अगदी अप्रतिम अशी कामगिरी. हा चेंडू देखील जोरदार अपील, परंतु पुन्हा एकदा ते अपील फेटाळून दिलं जात आहे. पंच इथे कळवतील. बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय हलकासा. सर तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. येस, इथे मला वाटतं बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय आणि लगेच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय घेऊन येतील. काय असेल या चेंडूची कहाणी आणि पाहायला मिळेल दूध का दूध और पानी का पानी. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपापल्या जागेवरती थांबा. त्यासाठी वेळ जास्त खर्च करू नका. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. टेक्नॉलॉजीचा वापर आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय इथे बॅटर बाद नसेल, नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे मुख्य पंचांनी जो निर्णय दिला तो निर्णय अगदी योग्य आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील अगदी योग्य आहे. मुख्य पंचांनी जो निर्णय दिला तो त्या निर्णयाशी ते सहमत देखील आहेत आणि हा टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या 28. पुन्हा एकदा प्रथमेश गोसावी तर सामना करतील आकाश. इथे देखील वेगात बॅट फिरवली गेली, परंतु टप्पा पडल्यानंतर जो वेग आहे त्या वेगाला मात्र उत्तर देता येत नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. हे बघा, इथून पुढच्या सर्व संघांना जे मॅचेस खेळणार आहेत त्या सर्व संघांना इथे आयोजन कमिटीच्या वतीने एक सूचना देण्यात येते. सूचना म्हणा अथवा ताकीद म्हणा. जी आपली प्लेइंग 13 ची जी टीम आहे ना, जी आपण स्पर्धा सुरू होण्या अगोदर ती दिलेली आहे, 13 खेळाडूंची यादी, त्या 13 खेळाडूंमधलाच खेळाडू तुम्ही मैदानामध्ये खेळू शकता. चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत.
गोलंदाजापासून देखील फार दूरवरती एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न परंतु वेळेस केळवलेला नकार. पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत हा निर्णय घेऊन येईल. 30 धावा आतापर्यंत झाल्या, 3 षटकं संपली आहेत. बघा आयोजकांनी एक सूचना दिली आहे की जी आपली प्लेइंग 13ची जी टीम आहे त्यामधलेच 11 खेळाडू ओव्हर झाली आहे, त्याच्यामधलेच 11 खेळाडू ड्रिंक ट्रॉली ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मॉर्टर ट्रॉफी स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानामध्ये केला जातोय. 13 खेळाडूंमधलेच 11 खेळाडू. आमच्या टीम मध्ये एखादा खेळाडू आला नाही, आजारी आहे, आमचे 9च खेळाडू आहेत, 10च आहेत, तेवढे घेऊनच तुम्हाला खेळावं लागेल. आम्ही बदली हा आणलाय, तो लोकल आहे, तो चालेल का हा प्रश्नच विचारायचा नाही. जे 13 जण दिलेले तेच खेळाडू. जर तुमचे ते 13 खेळाडूंमधले खेळाडू नसतील, तेवढे कमी असतील ना, तेवढे घेऊनच मैदानामध्ये खेळायचंय. जर तुम्ही खेळू शकला नाहीत तर मॉर्टर ट्रॉफी मध्ये त्या संघाला त्या खेळाडूंना पुढच्या वर्षी स्थान मिळणार नाही. ते खेळाडू ती टीम बॅन केली जाईल असा स्पष्टपणे निर्णय आयोजन कमिटीने घेतलेला आहे. आता तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण ही तुमच्यासाठी स्पर्धा आहे. आयोजकांचं याच्यामध्ये काही घेणं देणं नाहीये. हा तुमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि यामध्ये खेळण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. पहिल्यापासून आयोजकांचं हेच म्हणणं आहे की स्थानिक खेळाडूंना त्यांच्यामध्ये कोणी आयकॉन नाहीये, कोणी लोकलही नाहीये. जे स्थानिक खेळाडू आहेत, जे पुणे शहराचे आहेत, पुणे जिल्ह्याचे आहेत, त्या सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. खुल्या गटाच्या खेळाडूंसाठी त्यांचं काही घेणं देणं नाहीये. ही स्थानिक खेळाडूंसाठी भरवलेली स्पर्धा आहे आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. एवढं चांगलं मैदान, एवढं चांगलं नियोजन, दिवस रात्र स्पर्धा आहे, सनलाइट फ्लड लाईट, एवढं भव्य दिव्य आयोजन, एवढी लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहकार्य करावंच लागणार आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आयोजकांसाठी ही स्पर्धा एवढीच महत्वाची जेवढी तुमच्यासाठी आहे. कमी एंट्री फी मध्ये 4 लीग मॅच, त्यानंतर नॉकआउट, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, अजून काय हवंय तुम्हाला? हे बोलून नाही तर ते करून दाखवलंय. मॅन ऑफ दी सिरीज आणि फायनल मॅचच्या मॅन ऑफ दी मॅचच्या खेळाडूला इथे आकर्षक अशी 2 व्हीलर आहे, अजून काय पाहिजे? प्रत्येक मॅन ऑफ दी मॅच साठी आकर्षक अशी पारितोषिक आहेत. एवढं फक्त बोलून नाही तर करून दाखवणारा हे मॉर्टर ट्रॉफीचे सर्व आयोजक आहेत. रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण मित्र परिवार यांचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामधून होतंय. तोंड भरून कौतुक करावं लागतं, कारण एवढी स्पर्धा भरवणं तोंडाच्या गप्पा नाहीयेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. मग त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जो काही निर्णय आहे तो आपण सर्व आयोजक देखील आहात. जेवढे खेळाडू खेळायला आलेत ना, ते कुठे ना कुठे तरी आयोजन करतात, कुठे ना कुठे मोठ्या स्पर्धा खेळायला जातात. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा की आपली टुर्नामेंट असं समजून करा. त्यांचा कोणाबरोबर वाद नाहीये आणि कोणीही बाहेर जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे आयोजकांचं. परंतु तुम्ही देखील सहकार्य करा म्हणजे चांगलं क्रिकेट खेळता येईल. चला आपण मॅच कडे वळतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती अजून एक वेगवान गोलंदाज विजय खडके इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती विजय खडके यांना मिळतं यश. प्रसाद इथे बाद होतील. चौथा बॅटर इथे बाद होतील. अजिंक्य गोळे तिथे अप्रतिमरित्या झेल टिपतायत, विकेटचं पतन होत आहे. आणि चौथा बॅटर इथे मुळशी संघाचा बाद होतोय. हरकत नाही, चांगला प्रयत्न केलाय गोलंदाजाने. काहीशी खर्च केल्यामुळे इथे बॅटरला प्रत्येक चेंडूवरती, मग तो चांगला असो अथवा खराब, फटका हा खेळावाच लागतोय. प्रसाद बाद होतात, त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अक्षय शितोळे कासर साईचा अजून एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मग या मुळशी संघाचं देखील मला कौतुक करावं लागेल. या मुळशी तालुक्यातील प्रत्येक गावातील एक सुपरस्टार खेळाडू आपल्या संघामध्ये, त्याची केलेली बांधणी म्हणजे सगळ्या मुळशी तालुक्याला एकत्र करून
या संघाची केलेली बांधणी आहे. मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन प्रत्येक गावाची एक एक टीम आहे आणि त्यामध्ये त्यांचं युद्ध नेहमीच चालू असतं. परंतु ज्या वेळेस ते बाहेर येतात त्यावेळेस ते एकत्र येतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. एकी महत्वाची आहे. घरामध्ये किती भांडणं होऊ द्या, बाहेर गेल्यानंतर एकत्र असं पाहिजे. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय. उजव्या एसटीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज आहे. नॅचरल आउटस्विंग. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या समोरून चेंडूने घेतलेलं वळण आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. त्या गोलंदाजाने उगाचच एवढा मोठा प्रवास गाठलेला नाहीये. विजय खडके घ्या, प्रथमेश गोसावी घ्या, कासिफ संगम घ्या, हे तेवढे नावाजलेले गोलंदाज उगाचच झालेले नाहीयेत. यांनी देखील फार कष्ट केलेली आहेत आणि ती कष्ट स्पष्टपणे दिसत आहेत देखील. वाह, काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धाब्यांसाठी. आता प्रत्येक बॅटरने असं ठरवलं पाहिजे, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, मारीन तर षटकारच. सिंगल डबल मध्ये आता मजा नाही, कारण लक्ष फार मोठं आहे आणि मोठ्या फटक्यांनीच ते साध्य होऊ शकतं. आणि तो प्रयत्न मैदानामध्ये. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. छत्तीस धावा झाल्यात. पुढचा चेंडू. इथे उलटा पुलटा. वा बाई वा, क्या मारा. एकही मारा, सॉलिड मारा. प्रेक्षकांना सांगायची देखील गरज वाटली नाही. टाळ्या चौफेर वाजल्या जात आहेत. चांगल्या फटक्याला चांगली दाद इथे प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील दिली जाते. काय फटका इथे सजवलाय. बाहुबलीच्या बॅट मधून बाहुबली फटका 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. अक्षय यांच्या बॅट मधून अप्रतिम असा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. विजय खडके हे नाव जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलं ना, तरी सुद्धा मी काही कमी नाही आणि मी कमीपणा घेणारही नाही आणि ते मला शिकवलेलं नाही. मी मारील तर एवढा लांब. प्रेक्षक देखील म्हणले पाहिजेत काय फटका मारलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 42. अजूनही विजयासाठी 52 धाव्यांची गरज आहे. 14 मध्ये 52 होऊ शकतात. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. बघूया पुढच्या चेंडूवरती. हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटले उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईड बॉलचा इशारा केलाय. अवांतर धाव. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये ऍड होतील. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 43. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. उंची तर गाठली आहे, लांबी मात्र गाठता आली नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे मात्र अभि पुंडे सुरेखरित्या झेल टिपतात. परंतु काय बॅटिंग केली इथे. अप्रतिम. स्वतःवरती नाराज आहे की आवाक्यामध्ये चेंडू होता. चेंडूने उंची जेवढी घेतली ना, तेवढी जर लांबी घेतली असती तर कदाचित समोरच्या बाजूला जो टेनिस कोर्ट आहे त्या टेनिस कोर्ट मध्ये चेंडू हा देखील गेला असता. विकेटचं पतन होत आहे, परंतु काय बॅटिंग इथे केली जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार. प्रत्येक बॅटर इथे जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना देखील सलाम करावा लागेल. अप्रतिम फटकेबाजी. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. आकाश यांच्या बरोबरीने प्रताप शितोळे, मॅन फ्रॉम कासारसाई. आकाश एका बाजूने अजूनही तटस्थ आहे. आकाशच्या बॅट मधून षटकार आले नाही. मी म्हटलं ना, षटकार येणारा बॅटर बाद होतोय, कारण त्यांच्या बॅट मधून तेवढा लांबवरती चेंडू जातोय. अजून आकाशच्या बॅट मधून म्हणावा तसा फटका आला नाही. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 51 करायच्या आहेत. बघा अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजून एक डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. आता दोन्ही डावखुरेच आहेत, आकाश देखील आणि प्रताप देखील. आता इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आकाश आणि प्रताप ही जोडी मैदानामध्ये आहे.
पुढचा चेंडू विजय खडके यांचा. वा, हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचं काम केलंय, परंतु एक धाव जेमतेम प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र वेळेस नकार. चांगलं बॅकअप. अभि पुंडे त्या ठिकाणी तैनात आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. 5 मिनिटं राहिलेत आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. आता ही तुम्हाला सूचना नाहीये, ही तुम्हाला इथे ही माहिती दिली जाते. आता चुकाल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळणारच आहे. त्यामुळे थोडस वेळेचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 50 धावा या मैदानामध्ये झालेल्या आहेत. प्रयत्न करायला काही एक हरकत नाहीये. आकाश आणि प्रताप हे डावखुऱ्या शैलीचे विस्फोटक बॅटर आहेत, दोन्ही बॅटर, आणि ते देखील सहजासहजी हार मानणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे आता परिस्थिती अशी आहे की बॅट ही फिरवावीच लागेल आणि बॅट वरती चेंडू घ्यावाच लागेल. परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार. कासिफ संगम इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिला चेंडू इथे समोरच्या दिशेने उडवलाय. उंची तर गाठली आहे आणि लांबी देखील गाठली जाते. बॉल चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न म्हणजे मनगटातली ताकद आणि त्या ताकदीचा केलेला वापर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 50. 50 अप. 11 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. मिस्टर एस्टाच अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51 धावा. 51 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. मॅच अजूनही संपलेली नाहीये, संपून दिली जात नाहीये, कारण जो बॅटर येतोय तो बॅट उगारतोय आणि त्याच्या बॅट मधून देखील षटकार येतोय. काय फटकेबाजी आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 43 करायच्या आहेत 11 चेंडूंमध्ये. हा चेंडू मात्र सुरेख. टप्पा पडल्यानंतर हळुवार पद्धतीने चेंडू मार्गस्थ झालाय. शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. खेळपट्टीचा अंदाज आहे. लीग फॉर्मॅट मध्ये या खेळपट्टीने खेळपट्टीचे रंग दाखवलेले आहेत. आता नॉकआउट स्टेज आहे. इथे गोलंदाजांना आपली चांगली कामगिरी करावी लागेल. अजूनही 10 चेंडूंमध्ये 43 धावींची गरज. पुन्हा एक दाखोलवर टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील इथे केली जाते, परंतु बॅटर इथे पंचांचा निर्णय येण्या अगोदरतीच मैदानाच्या बाहेर पडतात आणि कळवतात की मी आउट आहे. बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि विकेटचं पतन होत आहे. प्रतापसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खेळाडू वृत्तीने या खेळाडूने स्वतःहून मैदान सोडलंय, त्याबद्दल प्रताप वेल डन. अशी खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेसच पंचांना असा क्लोज कॉल देणं फार अवघड असतं, कारण अल्ट्रा एज ही सिस्टीम अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये आलेली नाहीये. पुढच्या काही वर्षांमध्ये ती येईल आणि ते देखील ओझं पंचांवरचं थोडंसं कमी होईल. परंतु असे जर खेळाडू असतील तर ती सिस्टीम नाही आली तरी चालेल, कारण प्रतापने हे खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन केलेलं आहे. 6व्या विकेटचं पतन होतंय 51 या धावसंख्येवरती. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावींची गरज आहे. चला पुढील दोन्ही संघ तयार राहायचं आहे. FC11 आपला डगआउट आपण चॉईस करायचं आहे आणि रहीम 11 आपण देखील आपल्या डगआउट मध्ये फक्त खेळाडू आणि मॅनेजर एवढेच बसतील. त्यांचा पूर्ण सपोर्ट स्टाफ हा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसेल. आपल्याला ही सूचना, आपल्याला ही माहिती दिली जाते. अजूनही 9 चेंडूंमध्ये 43 धावींची गरज आहे. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश. एक धाव त्या दरम्यान स्पेअरलेगच्या दिशेने खेळलेल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा. आता मात्र सामना फार दूरवरती निघून गेलाय. 8 चेंडूंमध्ये 42 धावींची गरज आहे. 8 चेंडू 42 धावा. सुरुवात तर काहीशी खराब झाली, परंतु प्रत्येक बॅटरने जी कमालीची बॅटिंग केली. इथे देखील आकाशच्या बॅट मधून आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या प्रयत्नामध्ये देखील अपयश येत आहे.
आकाश देखील बाद होतात. अजिंक्य गोळे त्या ठिकाणी टिपतायत झेल आणि आकाश यांचा संपतोय खेळ. अजून एक विकेटचं पतन. 7व्या बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे. आता मात्र मजबूत पकड इथे निर्माण केली जाते फिल्डिंग टीमच्या वतीने. ज्याप्रमाणे चांगली बॅटिंग झाली त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. जितके चेंडू हवेतून जमिनीवर ते आलेत ना तितके चांगल्या पद्धतीने टिपले गेलेत. कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस. एक चांगलं गुणोत्तर आहे क्रिकेटचं आणि तेच गुणोत्तर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. ज्या ज्या वेळेस गोलंदाजांनी संधी निर्माण केली त्या त्यावेळेस क्षेत्ररक्षकांनी त्या संधीचं सोनं केलं. विकेट्स प्राप्त केल्या. बघा प्रत्येक बॅटर जो बाद झाला ना 7च्या 7 बॅटर इथे झेलबादच आहेत. याचा अर्थ चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मुळशी संघाने देखील चांगला प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलं. त्या संपूर्ण संघाचं देखील कौतुक करावं लागेल. 52 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत आणि पहिला चेंडू काय फटका सजवलाय. वा बाई वा. 9व्या क्रमांकाचा जर बॅटर इथे स्विचिट खेळू शकतो याचा अर्थ या संघाला कमकुवत समजून चालणार नाही. काय फटका इथे सजवला. मला वाटतं हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हा आता आवाज आला म्हणजे वेळ संपली आहे. मग एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्या. अभिपुंडे गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 58 धावा झाल्यात 7 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 36. या मैदानामध्ये 6 मध्ये 36 आलेले आहेत आणि या संघाच्या विरोधातच आलेले आहेत. फक्त गोलंदाज वेगळा आहे. परिस्थिती वेगळी आहे. कारण 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे बॅटर आहेत परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. पहिला चेंडू इथे डॉट निर्धाव. अभिपुंडे इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. विजयाच्या दिशेने इथे वाटचाल केली जाते. एक पाऊल अजून पुढे टाकलं जात आहे. सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये कुठला संघ इथे पात्र होईल. कुठला संघ इथे अजून एक पाऊल विजयाच्या दिशेने इथे खेचून आणेल. पुन्हा एकदा चेंडूने घेतलेली उसळी. पुन्हा एकदा फर्स्ट बाउन्सचा इशारा आहे. बघा ज्या वेळेस खांद्याचा वापर केला जातो ना. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. वेस्ट हाईटचा वाईट आहे की नाही याची पडताळणी आपण इथे करणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केले जात आहे. तब्बल 6 कॅमेरे या स्पर्धेदरम्यान सज्ज आहेत. बॉल्टर ट्रॉफी 2025 कशा पद्धतीने इथे सजवली जाते आणि कशा पद्धतीने या स्पर्धेने एक मोठी उंची गाठली आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून देखील संपन्न होताना पाहायला मिळतंय. तिसरे पंच आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे निर्णय कळवतील. चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबा. गोळा होऊन काही फायदा नाही. जो निर्णय तो तुमच्यापर्यंत येणारच आहे आणि तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना कळवतील. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव. रिव्ह्यू सक्सेसफुल. वन बाउन्सचा देखील इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 59. अजूनही विजयाचं लक्ष फार दूरवरती आहे. 5 चेंडूंमध्ये 35 होऊ शकतात. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही.
हा देखील अपरकटचा वापर, परंतु तिथे झेल टिपला जातोय आणि विकेटचं पतन होतंय. चांगला झेल विशाल यांनी टिपलाय आणि बॅटर क्रमांक 8 इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 कॅमेरे आपल्याला इनफिल्ड वरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एक ड्रोनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. ड्रोन ज्यावेळेस आकाशामध्ये उडतो ना त्यावेळेस प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकापर्यंत त्याला पोहोचता येतं. क्लोज कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये प्रत्येक खेळाडूचे आणि प्रत्येक प्रेक्षकाचे हावभाव देखील टिपले जातात. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू देखील खेळतात, ते देखील आपल्याला बारकाईने पाहता येतात की हा नक्की कुठला बॅटर आहे. त्याला पाहण्याचा आनंद देखील घेतला जातो. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सचिन गवळी न्यू बॅटर इन. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 35 धावेंची गरज आहे. अभि पुंडे यांनी मिळवलेलं यश. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अवांतर, तिसऱ्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती विकेट. शेवटचे 4 मध्ये 35 अजूनही बनवायचे आहेत. बघा आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार आहे. आता हा बॅटर 9व्या क्रमांकाचा 10व्या क्रमांकाचे बॅटर आहेत आणि आल्या आल्या षटकार 6 धावेंसाठी. हे बघा मैदानाच्या बाहेर जे प्रॅक्टिस सेशन आहे ना ते लगेच बंद करा. विकास कामगिरी आपल्याला मैदानामध्ये झकास करायची, तिथे करून उपयोग नाही. प्रॅक्टिस सेशन लगेच बंद करा. पहिला चेंडू खेळत असताना ठोकलेला षटकार. वाह, सचिन यांच्या बॅटमधून 6 धावा. सचिनने यायला उशीर केला असं म्हणावं लागेल. वा, पुन्हा एकदा बॅटमधून चेंडू ब्रश होतोय. 1 धाव जेमतेम त्या ठिकाणी मिळेल. बघा 8व्या आणि 10व्या क्रमांकाचे जर बॅटर इतके विस्फोटक आहेत, म्हणजे आघाडीचे जर बॅटर बाद झाले नसते ना तर कदाचित एखादी दुसरी ओव्हर राखून मॅच जिंकलीही असती. अप्रतिम अशी संघाची बांधणी आहे. जे एवढ्या धावा समोर असून देखील न डगमगता न घाबरता आपण हे जे बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहिलं मुळशी संघाचं, वा अप्रतिमरित्या त्यांनी बॅटिंग केली. हा चेंडू देखील सुरेखरित्या हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 66 झाल्यात. आता शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 28 धावेंची गरज. सुरुवातीला केलेली बॅटिंग तब्बल 94 धावा. एक मोठं लक्ष जे उभं केलं त्याला डिफेंड करण्याचं काम गोलंदाजांनी केलं आणि चांगली साथ क्षेत्ररक्षकांनी देखील दिली. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव डॉट. मॅच इथे फिनिश होते. विजयी संघाचं अभिनंदन. तर पराभूत संघाचे देखील विशेष करून आभार. जे मुळशी तालुक्यातील हे सर्व ग्रामीण भागातील खेळाडू या शहरी भागातील खेळाडूंबरोबर खेळले. चांगला खेळ त्यांनी देखील केला. लीग फॉर्मॅट मध्ये जिंकत असताना सुपर 8 मध्ये देखील हा संघ दाखल झाला. त्याबद्दल सर्वांचंच मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. अशाच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना चांगला खेळ आणि बक्षीस मिळवण्याची ताकद या संघाला मिळो अशी देखील शिवचरणी प्रार्थना असेल. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. चला, दोन्ही टीम एकमेकांशी हात मिळवणी करायची आहे. दोन्ही टीमने म्हणजे बॅटिंग टीम मुळशी टीमला देखील विनंती असेल एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानामध्ये जाऊन प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळवणी करायची आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदान करतोय आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅच 2 षटकं 25 धावा खर्च केल्या आणि त्या खर्च करत असताना 4 बॅटर ज्याने बाद केले ते कासिफ संगम ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्रथमतः दोन्ही टीम एकमेकांशी हात मिळवणी करतील आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत. मनीष पाटील सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतील. ओव्हर टू यू मनीष पाटील. चला, आपण पूर्ण संघाने यायचं आहे. धीरेन शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पूर्ण टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. चला, धीरेन शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पूर्ण टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर घेऊन यायची आणि काशिफ संगम यांना आपण
सन्माननीय लालाशेठ काळेकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार वितरित करणार आहोत. एक पुरस्कार नाहीये तर भरमसाठ बक्षीस देणारी ही स्पर्धा म्हणजेच मॉन्स्टर ट्रॉफी. आणि सर्वात मोठं आकर्षण ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये जी अंतिम लढत होणार आहे त्या अंतिम लढतीच्या मॅन ऑफ द मॅचला आपण 2 व्हीलर बाईक देणार आहोत. आजच्या लॉटमधून जो मॅन ऑफ द सिरीज जाईल त्याला 2 व्हीलर बाईक आहे. उद्याच्या ओपन हाफ मधून जो मॅन ऑफ द सिरीजला जाईल त्याला आपण बाईक देऊन सन्मानित करणार आहोत. तर या सन्माननीय लालाशेठ काळेकर आणि काशिफ संगम आपण पूर्ण टीम घेऊन यायचंय. आपण पूर्ण टीम घेऊन यायचंय कारण पूर्ण टीम सोबत तो एन्जॉय करायचा आपण मोमेंट. चला या काशिफ संगम फास्ट या आणि पूर्ण टीम. विजय आपली पूर्ण टीम घेऊन या प्लीज कारण तो क्षण महत्वाचा आहे काशिफसाठी. धीरेन शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आपली पूर्ण टीम घेऊन यायची आहे आणि सन्माननीय लालाशेठ काळेकर यांच्या शुभ हस्ते सर्व बक्षीस आपण वाटप. 2 मिनिट थांबायचं आपण टीम येऊ द्या कारण काशिफने कित्येक वेळा असा विक्रम केलेलाच आहे गोलंदाज म्हणून. त्यांची भूमिका पुणे क्रिकेटमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि आज सुद्धा तसाच खेळ काशिफचा पाहिलेला आहे. आपण काशिफची चर्चा करूयाच पण अगोदर बक्षीस देऊया. तर सन्माननीय लालाशेठ काळेकर चला आपण एक एक बक्षीस द्यायचे. सर्वात अगोदर ट्रॉफी मॉन्स्टर ट्रॉफीची ट्रॉफी जी खरंच मान वाढवणार आहे काशिफ संगमचा. चला एक एक मेंबर या ते बक्षीस कलेक्ट करायचं आहे त्यांचं कारण एक बक्षीस नाही आहे जवळपास 8 बक्षीस आहेत.